बॉल बॅकअप होईल. 2 धावा घेण्याचा इरादा पहिल्याच बॉल पर्यंत, परंतु इथे थांबवले दोन्ही फलंदाज. कौशिकने खूप चांगली सुरुवात आपल्या टीमसाठी दिलेली आहे आणि त्याचाच पुढे जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा तयार होईल ऑन द विकेट. ओहो, पुन्हा एकदा कट करायचा होता. बॅटची कडा घेतली विकेट किपरचा, पुन्हा एकदा 6 रन. इथे पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. चांगला आतापर्यंत क्रिकेट खेळत असणार, कारण की ज्या वेळी जर पाहिलं गेलं तर बिग विकेट, ज्या विकेटची आवश्यकता होती, अखेर मोठा ड्रम रचला होता आणि त्यानंतर कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली. बॉल विकेट किपरचा आतापर्यंत पहिला हादरा. टीम बॅटिंग करत असताना सागर शेठ 11 जबरदस्त केली. बॉल होते पुन्हा एकदा पुढचा बॉल. हा बॉल पुन्हा एकदा टप्पा पर्यंत थोडासा मागे, लेंथ तितके चांगले व्हेरिएशन पाहायला मिळते. येतोय डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी, टप्पा तितका चांगलं, नियंत्रण तितकं चांगलं. मयूर जर पाहिलं गेलं तर नक्कीच एका बाजूने गणेश आहे. गणेशला माहिती आहे इथून जर धावा अडवायचं असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. गणेश दवणेकर पुणे धावत विकेट समोर रायटी बॅटर. हा बॉल समोर ठेवला, त्याच्यावरती पुणे एकदा प्रहार केला. बॉल थांबणार नाहीये. 1 बाउन्स, जाईल सीमा पार, 4 रन्स, चौकार. आणि बॅटवरती टायमिंग तितकं जबरदस्त. बॉलची माझ्या बाहेर मिळते धावा 4. खातो ओपन सध्या करत असणार बॅटर. ओहो, पुणे एकदा हलक्या हाताने बोलला, अखेरच्या क्षणापर्यंत अगदी रीड केलं आणि त्यानंतर हलक्या हाताने बोलला, कट केलं. बॉल पुणे एकदा चाललाय गलीमध्ये फील्ड केला जाईल. धावसंख्या मिळणार नाही. येतो डॉट बॉल. टीमची धावसंख्या फलकाती जाऊन पोहोचते. 5 धावा आहेत. कयूम आमच्या समोर पुणे एकदा आहेत. गुणलेखनाचं कार्य त्यांच्या मार्फत केलं जातं या स्पर्धेमध्ये. क्रिक हिरोज या ॲप्सवरती सध्या लाईव्ह स्कोरिंग पाहायला मिळते. मागच्या वर्षी 35,000 या क्रिक हिरोज ॲप्सवरती उद्भा प्रीमियर लीगचा नक्कीच अनुभवला प्रेक्षकांनी आनंद. आउट विकेट पुणे डबल होते यार. पुणे दारब्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पडल्यानंतर पुणे एकदा थोडासा खाली जास्त असताना बॅटची कडा घेतली, परंतु बॉल हातामध्ये आलेला नाहीये. पहिले षटक इथे समाप्त. पहिल्याच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या टोटली जाऊन पोहोचते. स्कोर करते ओनली 5 रन्स, 1 विकेट लॉस. टीम सागर शेठ 11. ओहो, पुणे एकदा टप्पा पाहायला गेल. पंच पुणे एकदा इथे दर्शवतील. यस, इट्स वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या पुणे एकदा ऍड होईल. एक्स्ट्राच्या रूपाने पुणे एकदा धावसंख्येमध्ये थोडासा बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकाती 6 धावा. नंबर 2 पॉवर प्लेचं हे दुसरं षटक सध्या पाहायला मिळते.
पॉपलीच्या दरम्यान जर पाहिलं गेलं तर दोन फिल्डर रिंगण्याच्या बाहेर लोंगोला सध्या थोडासा कावू कॉर्नर मध्ये फिल्डर सेट आहे लोंगोपला अक्षय धवणेकर सध्या स्वतः टीम मालक हा बॉल फुलतो ऑप्शन पुन्हा एकदा ड्राईव्ह इथे केलाय फिल्डर टीप देऊन पुन्हा एकदा वेगाने येतील चांगली फिल्डिंग की अक्षय म्हटलं की नेहमी चांगली फिल्डिंगचा मारा त्यांच्या मार्फत असतो एक बेस्ट फिल्डर या स्पर्धेमध्ये नेहमी त्यांचा रोल जो आहे तो नेहमी ते अदा करत असतात आणि यावेळी चांगलं कलेक्शन तो पण ते एकच सिंगल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धाबा ओव्हर नंबर 2 चांगली आता बॉलिंग टीम ARC ओहो लाइन मिस रफ्तार से गिरफ्तार विकेटचं पतन हा दुसरा झटका फलंदाज तर ओव्हर नंबर 2 सध्या पाहायला मिळते कमालच्या आतापर्यंत बॅटिंगच्या विरुद्ध बॉलिंग अटॅक तितकाच चांगला विकेट टेकर बॉलर पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट या ओव्हरमध्ये दुसरी विकेट पुढे डबल तयार बॅटिंग करण्यासाठी ऋषीने पहिलाच बॉल अगदी कट केला फिल्डर मागे धावतोय राहुल पण तो बॉल थांबवता येईल का बॉल जाईल सीमा पार मिळते धाबा 4 ही स्पर्धा सध्या रंगते या अपना फार्म मैदानावरती क्रिकेटचे हे दर्जेदार संकुल हा बॉल पुन्हा एकदा रेड केला पंच पुन्हा एकदा दर्शवतील यस इट्स वाईड बॉल जास्तीत जास्त बाहेर बॉल ऋषीने सोडून दिला अखेरच्या क्षणापर्यंत आणि फक्त ज्या प्रकारे टेस्ट क्रिकेटमध्ये जसा बॉल रेड केला जातो पाहिला जातो आणि सोडून दिला जातो ऋषीने तेच केलं बॉल जास्तीत जास्त बाहेर आल्या याच्या बॉलवरती छिडखानी केली जाऊ नये पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा परफेक्ट मारा या ब्लॉक हॉलमध्ये वाईड यॉर्कर लेंथवरती येतोय डॉट बॉल चांगली सध्या गोलंदाजी केली जाते या ओव्हर नंबर 2 मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आतापर्यंत फक्त 12 धावा आहेत विकेट गमावले 2 टीम सागर शेट्टी 11 बॅटिंग करत असताना फर्स्ट इनिंग मध्ये ओहो पुन्हा एकदा थोडस फसवा बॉल होता पुन्हा एकदा पडले तर काय कमालची गोलंदाजी चांगला आतापर्यंत स्पेल राहिलाय ओव्हर नंबरचा विचार केला तर दुसरा षटक सध्या बादग्रस्त चांगला आतापर्यंत बॉलिंग अटॅक या ओव्हर नंबर 2 मध्ये हितेश सध्या आहे आपले हित काय हे आपल्याला बॉलिंग कसं परफॉर्मन्स द्यावा लागेल आपल्या टीमसाठी धावा वाचवायचे असतील विकेट घ्यावे लागतील पॉपलीचे दुसरे षटक पॉवरफुल आतापर्यंत 12 करता आलेला नाहीये टीम सागर शेट्टी 11 टीमला कारण की इथून जर मोठ्या आकड्याकडे जायचं असेल तर नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल मागचा काही मोठा आकडा सेट केला या स्पर्धेतील उच्चांक पहिल्या 2 दिवसातील पुन्हा एकदा टप्पा चांगला फुलटोस बोलता पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असता प्रकाश पुन्हा एकदा बॉलला फीड करेल ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा लॉस ऑफ 2 विकेट
माहला वॉरियर्स दोन्ही टीम लगेच रेडी राहायचं आहे, आपला फॉर्म फिलअप करायचा आहे. ओहो याने स्पीड सेट केला आणि फटका चांगला आहे. टायमिंग पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या बाहेर, कौशिकच्या बॅट मधून चौकार. विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक प्रिन्स वॉरियर्सचे मालक विजय गावित यांच्याकडून हे पारितोषिक देण्यात येईल. पुन्हा एकदा याडी स्लोक स्वीप करत असा फटका चांगला डीपमध्ये फिल्डर आहे, हा पण सुद्धा चाललाय. आणखीन एक बॅक टू बॅक बाउंड्री चौकार. हो प्लेसमेंट खूप चांगलं पाहायला मिळते. एकच धावणे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉल जोपर्यंत कव्हर करतील एकच सिंगल, या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 पोहोचते 21-21 धाबा. सागर शेट 11 टीमचा विचार केला तर या प्रकारची सुरुवात असते धीमी, परंतु त्यानंतर एकदा की जंप बसवला या टीमची गाडी जी आहे ती सुसाट वेगाने पुढे जाते आणि चांगला खेळ, नेहमीच दर्जेदार खेळ राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत टीम सागर शेट 11 टीम 2 मॅचेस मध्ये 2 विजयाचा फुंकर मारलेला आहे. हा तिसरा सामना खेळतो. तिसरा मॅच मध्ये पुन्हा एकदा कशी कामगिरी होईल. एका टीम अक्षय दमणेकर साहेबांचा आहे, म्हणजेच हा सामना रफ अँड टफ. हा बॉल अख्खून टप्प्याचा त्याच्यावरती प्रहार, कौशिकचं सेलिब्रेशन, येतो षटकार. एका विकेटच्या त्याचा 500 रुपयाचे पारितोषिक. टीमची धावसंख्या 2 पोहोचते. रुसिया आला त्याने खुशी दिली आपल्या टीमसाठी. धावसंख्या 27, बॉल तयार. 500 रुपयाचे पारितोषिक विजय गावित यांच्याकडून आणि याच्यावरची तुटून पडत असताना बॅक टू बॅक सिक्सेस. व्हाट अ शॉट, षटकार. रुसी ओहो पुणे एकदा बॅकफुट लेट कर खेळला. फिल्डर मागे आहे. बॉल पुणे एकदा बॅकअप करते. थोडीशी चुकी झाली आणि इथे जोपर्यंत बॉलला फील्ड करते तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने ओव्हरची ते समाप्ती, 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 35, 35 धावा, 3 ओव्हर समाप्त. याच प्रकारची नक्कीच झुकझुक गाडी होती, परंतु ती झुकझुक गाडी आता झुकझुक राहिलेली नाहीये. काय कमालीचे बॅटिंग, वेग पकडत असताना अगदी बुलेट ट्रेन सारखे आता सागर सेट 11
कमालीची बॅटिंग परफॉर्मन्स दोन्ही बॅटर सध्या आहेत, अगदी सेटअप झालेले आहेत आणि त्याचाच पुढे आता धुवाधार खेळ पाहायला मिळतो. बोलते यार पुढचा बॉल पुन्हा एकदा आउट विकेट. ओहो पोलिंग स्वीप थोडस इम्प्रूव्हायझी संघ क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता कौशिक. बॉल पुन्हा एकदा जास्तीत जास्त बाहेर पंच पुन्हा एकदा दंडित घोषित करतील. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा ऍड केली जाईल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते या सिंगलच्या मदतीने टोटली जाऊन पोहोचते एक्स्ट्राच्या रूपाने 36 धावा. ओव्हर नंबर 4 सध्या पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर अमोल. हो याडी टॅप तर केला फिल्डर पुन्हा एकदा स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉल अपील करते. एकच सिंगल प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती. धावसंख्या 37 धावा. चांगलं आतापर्यंत बॅटर रंगत असताना या क्रीडा नगरीमध्ये उद्वा प्रीमियर लीगचा थरा सुद्धा पाहायला मिळतो. या स्पर्धेसाठी नक्कीच मेहनत खूप मोठी आहे. प्रत्येक आयोजकांचा मत नक्कीच सिंहाचा वाटा आहे या स्पर्धेसाठी. वायजून म्हटलं की त्याच्यासाठी मेहनत लागते आणि ते मेहनत घेईल का अक्षय दवणेकर. झेल पकडत जाईल काय झेल पकडला. ऋषीचा खेळ समाप्त. फलंदाज ऋषी मैदानाच्या बाद. टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते टोटली 37 धावा. विकेट गमावले आतापर्यंत 3 विकेट गमावले. टीम सागर सेट 11 टीम चांगली मजबूत आतापर्यंत पाहायला मिळते. या क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये नेहमीच संघ दोन्ही एकमेकांना भिडतात तेव्हा चांगला संघर्ष पाहायला मिळतो. आणि याडी काय चालत आणि इथे ठोकला हा सीधा षटकार. ओपन केला. टायमिंग जबरदस्त. अजय गिरी सध्या आहे बॅटिंग करण्यासाठी. रवी गिरी त्याच्या बॅटमधून षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 43 आणि हा हेलिकॉप्टर उडाया है चलाया है और गिराया है षटकार. आणि त्यानंतर रवीने काय 2 हिट मारलेत. एक हेलिकॉप्टर त्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 49 धावा. अप्रतिम बॅटिंग सध्या पाहायला मिळते. टीम सागर सिटी 11 बोलते पुढे पुढचा बॉल पुणे ऑप्शनला बॅकफुटवरती फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉलला ढकललाय. बॉल साईड सुसाट वेगाने रोलर सारखा जमिनीला लाटत सीमा पार.
नंतर टीमची धावसंख्या 53, 53 धावा. आपण टेनिस क्रिकेटचा थरा सध्या पाहत आहात जो प्रस्तुत उद्वा प्रीमियर लीग सीझन 7 मध्ये 2025चा महासंग्राम या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचे लाईव्ह कव्हरेज श्री लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरती आपण या चॅनलवरती नक्कीच या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. पण तर बोल पण नाही तयार 4 वर्ष समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 53. ओहो रिव्हर्स खेळायचा होता हा फटका थोडासा मिस झाला. बॉल पुन्हा एकदा चाललाय मागे येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. गणू धवणेकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 5 मध्ये पहिले सलग हाताळलं कमालीची गोलंदाजी त्याने हाताळली. त्यानंतर पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये एक विस्फोटक आहे बॅटर कौशिकला जो रोल दिलाय त्याला फक्त येथे संयमाचे क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करायला बोललेला असल्यानं आणि त्यानंतर त्याने आतापर्यंत तशी कामगिरी कारण की बॉल आणि रन त्याचे इक्वेन्शियल सध्या तरी चालू आहे. त्या पद्धतीचा खेळ नेहमी त्याचा राहिलेला आहे. म्हणजे प्रेशराइज गेम नाही आहे. बॉल जेव्हा जेव्हा डॉट येतो तर लगेच तो मात्र स्ट्राईक रोटेट करतो. म्हणजे दडपण कुठल्या प्रकारच्या त्याच्या अंगावरती तो घेत नाहीये. चांगली आतापर्यंत क्रिकेट संबंधाचे त्याने दाखवले. एका बाजूने विकेट जातात दुसऱ्या बाजूने आपल्याला फक्त या खेळपट्टीवरती ठामपणे राहायचं आहे. अगदी लढण्यासाठी ती वृत्ती बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा रवी गिरी ज्या रवी गिरीच्या बॅटमधून मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार त्यामध्ये हेलिकॉप्टर. ओहो पुन्हा एकदा थोडासा ओव्हर पिच बॉल होता. ऑन साईडला टर्न करायचा होता. बॉल थोडासा खाली राहिला आणि आलाय हा डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी या ओव्हरमध्ये ओव्हर नंबर 5. गणेश सध्या चांगले आतापर्यंत लेंथ अँड लाईन कारण की नियंत्रण आहे संतुलन तितकं चांगलं येते. डॉट बॉल टीमची धावसंख्या टोटली जाऊन पोहोचते 54 54 धाबा. याडी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर याडी पुन्हा एकदा मनगट झोकलं परंतु डिस्टन्स इथे क्लिअर करता आलेलं नाहीये. पकडलं जाईल झेल आणि समाप्त खेळ. रबीची विकेट इथे पत्त असला फलंदाज जिथे मैदानाच्या बाहेर गॉन. तर 4 विकेट गमावलेत. 4th विकेट डाऊन टीम सागर सिटी 11. टीमची धावसंख्या स्कोर कधी जाऊन पोहोचते 54 54 धाबा. एक चांगल्या लक्ष्याकडे वाटचाल सध्या करताना टीम. ओहो पुन्हा एकदा स्लॅश करायचा होता. बॉल ऑन साईडला फ्लिक बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर पंच दर्शवतील यस इट्स वाईड. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते या एक्स्ट्राच्या रूपाने 55. फलकाती धावा सध्या सेट होतील टीम सागर सिटी 11. दोन संघातील ही कडबा संघर्ष सध्या पाहायला मिळतो. बोलत यार ओहो ब्लॉक हॉल मध्ये पुन्हा एकदा चॉप करत असता बॉल पुन्हा एकदा फिरकातील गलीमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धावसंख्या पुन्हा एकदा स्टॉप. मोदी गणेशचं जे हे षटक जर पाहायला गेले तर आतापर्यंत कमालचे राहिले कारण की धावसंख्या जास्त खर्च त्याने केलेली नाहीये. या ओव्हरमध्ये फक्त एक वाईट एक सिंगल म्हणजे टोटली 2 धावा खर्च केल्यात. पहिल्या स्पेलचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी धावा खर्च केले तर फक्त 5 धावा आणि या ओव्हरमध्ये फक्त 2 म्हणजे आतापर्यंत पूर्णपणे 7 धावा खर्च केलेल्या आहेत आपल्या या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये. पुन्हा इथे तयार पण तो आडव्या बॅटने होन्सेला फटका चांगला राहुल आहे पण तो त्याला दे घुमा के बॉल जेट्स पार मिती धावा 4.
तर 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 59. 59 धावा फलकावते. मागे हितेश ज्याला मात्र बीट करून चौकार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती हितेश व नंबर 6 मध्ये. ओहो याने फटका चांगला लोकटे. डोबरे फिल्डर आहे मागे. अक्षय पुन्हा एकदा बॉल जोपर्यंत फील्ड करतील एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. अक्षय धुमनेकर साहेब सध्या आहेत लोंगोपच्या दिशेने. चांगली फिल्डिंग टीम मेंटोर आहे. टीमचे संघ मालक आहेत. त्यांच्यावरती तितकाच नक्कीच जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. त्यांना माहिती आहे बॉल जेव्हा जेव्हा येतो त्यांच्याकडे विश्वास असतो बॉल कॅरी करण्याचा. आणि तोच विश्वास पुन्हा एकदा दाखवत असताना तो याडी चंदूचा तडाखा. चंदू नावाची सुनामी लाट. जेल बॉस मापार षटकार. गडी मैदानाच्या बाहेर पडतो. चंदू मैदानात आला. त्याने लगेच म्हटलं मै हूं ना. त्याच्या बॅटमधून षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते या षटकाराच्या मदतीने. डबल 6. 66 धावा. बॉलर पुन्हा एकदा तयार हितेश. हो ब्लॉक हॉल मध्ये पुन्हा एकदा ऑनसेला फटका चांगला आहे. कार्पेट बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह. बॉल जोपर्यंत फील्ड करते पुन्हा एकदा 2 धावा. पैकी तितकी चांगली. बॅकअप तितकं चांगलं पाहायला मिळतं. मिथिलेश यादव पुढे त्या बॉलला बॅकअप करतील. एकच धाव आणि त्यांचं दुहेरी 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते 68 धावा. टीम सागर शेट्टी 11. 6वं षटक सध्या मार्गस्थ आहे. कमालीची बॅटिंग. यानंतरचा होणारा सामना टीम महाला वॉरियर्स वर्सेस टीम सिद्धिविनायक. दोन्ही टीम आपण लगेच रेडी राहायचं आहे. आपण लगेच फॉर्म फिलअप करा. इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता नाही. इथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील असं वाटतं. तर 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड होते 70. ओहो पुन्हा एकदा याने ऑन साइडला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉल पुन्हा एकदा अगदी स्लो हिट. तो बॉल जर पाहिला गेला तर बॉडीला पुन्हा एकदा जाऊन आदळेल. धावसंख्या पुन्हा एकदा स्टॉप होईल. धावसंख्या स्कोर करते 70. 70 धावा आहेत. कमालीच्या आतापर्यंत बॅटिंग करत असताना टीम सागर शेट्टी 11. चांगला आतापर्यंत कमबॅक करत असताना टीम. तर चंदू ज्या आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटचा बोलबाला राहिलेला आहे. मागच्या इनिंगमध्ये काय कमालची बॅटिंग केली. या इनिंगमध्ये सुद्धा तोच कहर. प्रचंड जबरदस्त बॅटिंग. उद्या एकदा ऑफसाईडला कट करायचा होता. हा बॉल अखूट टप्प्याचा फुल करण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईडला ड्राईव्ह. इथे ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ समाप्त. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 70. 70 धावा. 6 ओव्हर समाप्त. डीजे पाच. हो पुन्हा एकदा बॅकफूट पंच पुन्हा एकदा पाहायला मिळतो. बॉल पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह फिल्डर आहे राहुल. पुन्हा एकदा बॉलच्या फ्रेम मध्ये येईल.
जोपर्यंत बॉलला फीड करेल एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 76-76. धावसंख्या फलकावती जाऊन पोहोचते. टीम सागर सेट 11 टीम काय कमालीची सध्या बॅटिंग करते. सागर सेटचा विचार केला तर ज्या प्रकारे आतापर्यंत काय बॅटिंग केली, परफॉर्मन्स जबरदस्त जबरदस्त खेळी. पुणे एकदा तयार. पुढचा बॉल. हा बॉल पुणे एकदा पाहायला गेल. पंच पुणे एकदा दर्शवतील. पंच पुणे एकदा इंटरेस्टेड आहेत. कुठे ना कुठे लाईन थोडीशी भरकट असताना कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये थोडासा दबाव असू शकतो. समोर चंदू आहे. चंदूचे बॅट सध्या तडपते आणि तडपदार कांबरी त्याची या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कामगिरी राहिलेली आहे. हा बॉल फ्लिक केलाय. पुणे एकदा फटका तर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे तेच बॉल पुणे एकदा चालला अगदी गुंगार देऊन चौकार. बॉल पुणे एकदा तयार. पुढचा बॉल बॅटने बॉलला पुणे फिल्डर बेगारी पुढे जाईल. चुकीची पोझिशन आहे का? झेल पकडण्याचा प्रयत्न काय ड्रॉप फिल्डर पुणे एकदा आहेत. तोपर्यंत पुणे एकदा 2 धावा मिळतील. काय कमालीची सध्या बॅटिंग केली जाते. टीम सागर सेट 11 जबरदस्त केली. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 83 धावा. टीम सागर सेट 11. अकोट रुपयाचा बॉलचा ऑनसला पुणे एकदा पुल केला आहे. हा झेल सुद्धा पकडता आलेला नाहीये. बॉल जोपर्यंत कव्हर करते तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट 2 रन्स पुणे तयार होतील. चांगली आतापर्यंत बॅटिंग. फिल्डिंगचा स्टँडर्ड टीम ARC टीम चांगला राहिलेला नाहीये. सातत्याने दबावात सध्या आहे. कमालची सध्या बॅटिंग केली जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होते 85. 85 धावा आहेत स्कोर कार्ड मध्ये. ओव्हर नंबर 7. पुन्हा एकदा बॉल हवेत केला. पुन्हा एकदा फिल्डर आहे. एवढी चुकी होईल का? एवढी चुकी होणार नाहीये. इथे पकडला जायला नाही. खेळ चंदूचा खेळ समाप्त. विकेट डाऊन. डीजे करोगी मुझसे शादी करोगी मुझसे शादी करोगी. डीजे चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर काढते 85 85 धावा. हा बॉल फुलटो जय जसा आला त्याचा नावाचा जय जयकार षटकार. हॅलो 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 आवाज आवाज थोडा आवाज. हॅलो हॅलो शेवटचे षटक आहे. टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 92 धाबा. परंतु ज्या विकेटसाठी नक्की जाळे रचलं होतं परंतु दुर्भाग्यरीत्या इथे धावचीच्या रूपाने फलंदाज जयेश मैदानाच्या बाहेर.
कारण की जयेशकडे मोठी हिटिंग पॉवर आहे, परंतु अखेर त्याला एक षटकार मारला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा पटवलं माघारी. आता बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा महेश. बोला तयार पुन्हा एकदा राहुल. शेवटच्या ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या 92, 92 धावा आहेत फलकावरती. या पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम तो सोबत पुढे नवीन बॅट्समन आता महेश. आणि महेश जसा आला त्याच्या बॅट मधून बॅटने फटका चांगला पडतो फिल्डर डीप मध्ये. इथे चुकी करणार नाहीये, इथे पकडले जाईल झेल आणि फलंदाज महेश बाद. बेड़ो, तेरी उम्र में मेरे चाचा ने गुड़गांव में 10 करोड़ का प्लॉट खरीद लिया था। पूछता है क्या किया? पर दादा ये सब तो आपके रिश्तेदारों ने किया, आपने क्या? व सागर सेट 11. ओहो पुन्हा एकदा 8वा झटका या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा हॅट्रिक इथे पूर्ण. एक मला वाटतं रनआउट आहे आणि टीम हॅट्रिक. तुम समझते क्यों नहीं कि अगर मैं तुम्हारे साथ 2 मिनट और रही तो क्या ना? शेवटचं षटक. शेवटच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने विकेट गमावलेत या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या स्कोर करती जंप पोचते 93, 93 धावा. चांगला आतापर्यंत कॅल्क्युलेशन केलं, कारण की ज्या प्रकारे सुरुवात होते असं वाटत होते की 100 क्रॉस होईल, पण तो होऊ शकते 100 क्रॉस. आणि हा बॉल हवेत. आणखीन एक झटका. फलंदाज पुन्हा एकदा बाद. मला टीमची धावसंख्या स्कोर कधी जाऊन पोहोचते 93, 93 धावा आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. शेवटची जोडी. पुन्हा एकदा बॅकफूट पंतर केलाय फील्डर. पुन्हा एकदा आहे मागे बॉलवरती पोहोचतील. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे, त्यामध्ये यश मिळेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावांमध्ये पुन्हा एकदा सॅटिस्फाय व्हावं लागेल. शेवटचा बॉल. पुणे 2 साईडला फटका तर चांगला आहे. फिल्डर गणेश सोबत बॉल फील्ड करतील. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर तिसरी धाव घेऊ शकतो आणि इथे 2 धाव ते पुन्हा एकदा सॅटिस्फाय व्हावं लागेल. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते धावा 97, 97. मला वाटते शेवटचा बॉल आता आहे शिल्लक. शेवटचा बॉल 97, 97 धावा आहेत. 1 विकेट. राहुलने आतापर्यंत हे सगळं अक्षरशः अगदी बांधून ठेवलेलं आहे.
आणि हा फ्लॅट बॅट एज बॉक्समा पार. परवेशच्या बॅटमधून षटकार. जबरदस्त बॅटिंग. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 103. 103 धावा टार्गेट या मॅच मध्ये सेट केले. 104 धावेचं टार्गेट टीम ARC. सिद्धिविनायक वॉरियर्स. दोन्ही संघाने एक लगेच आपण मुख्य मंचाकडे याचे सर्व प्लेयर. दोन्ही टीम लगेच या अंधाराचं साम्राज्य निर्माण होऊ शकतं त्याच्यासाठी आपण थोडीशी घाई करायची आहे. तर दोन फलंदाज ताबडतोब पाठवा. 104 धावेचे लक्ष्य या मॅचला जिंकण्यासाठी टीम ARC. आपण लगेच दोन फलंदाज पाठवायचे. थोडीशी घाई करा. फलंदाज पाठवायचे तर लगेच आपण तोपर्यंत डीजेकडे जाऊया. ऐकूया त्याच्या मार्फत. मिळतो. या 7व्या पर्वामध्ये पुन्हा एकदा या दुसऱ्या दिवसामध्ये प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत. तर 104 धावेचं लक्ष्य आहे. 104 धावेच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी राहुल आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी हितेश ही जोडी मैदानात दाखल झालेल्या आहे. सिद्धिविनायक वॉरियर्स आपला कर्णधार पाठवायचे आहेत. अश्विन आपण आला असाल रबी तर आपण लगेच टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. आणि निलेश आपण लगेच तिकडे यायचं. आता शेवटचा सामना असेल. शेवटच्या मॅच मध्ये नक्कीच दोन संघ असतील. बाला वॉरियर्स वर्सेस टीम सिद्धिविनायक. तर सामना स्टार्ट पुन्हा एकदा. 104 धावेचं बल्ल मोठं एक टार्गेट आहे. पहिल्याच बॉल ऑप्शनला अगदी ढकलला फिल्डर जयेश आहे. बॉलला पुन्हा एकदा कव्हर करेल एक सेफ फिल्डर. बॉल जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा जयेशची फिल्डिंग तितकी चांगली कमालची राहते. आणि यावेळी चांगलं फिल्डिंग त्याच्या मार्फत पहिल्या बॉलची सिंगल खातं ओपन केले जातं धावेंचं. कारण की धावेंचा मोठा पल्ला गाठायचा आहे. त्या भल्या मोठ्या पल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बॅटिंग परफॉर्मन्स कसा राहील टीम ARC. कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये अशी समीकरणे भरपूर येत असतात. या कंडिशनमध्ये इथे त्या धावेपर्यंत पोहोचावं लागेल. बॅटिंग तितकी चांगली कमालीची करावी लागेल. बॉल तयार. पुढचा बॉल राऊंड विकेट आला पण त्याच्यावरती पुन्हा एकदा फटका सजवत असता हितेशचा हा सुपर हिट षटकार.
ऐसे नजरे तो मुझसे चुरा जसा बॉल समोर ठेवला त्याच्यावरती तुटून पडत असताना चंदूचं मापडा ज्यावेळी पाहायला गेलं तर नक्की चांगली बॅटिंग करत असताना हितेशच्या बॅट मधून षटकार. टीमची धावसंख्या घेऊन पोहोचते फलकवती. या पहिल्याच ओव्हरमध्ये 7 धाबा आहेत. काय कमालीचं सध्या बॅटर रंगेल, कारण की मोठं लक्ष आहे 104. 104 धावेच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बॉल पुन्हा एकदा तयार. हा बॉल सुद्धा ऑन साइडला टर्न केला. स्पीड टायमिंग वन शॉट षटकार. दोन षटकाराच्या मदतीने 13 धावा आहेत. चांगली बॅटिंग सध्या सुपरहिट सामना. समोर हितेश आणि हा सुद्धा हवेत उडवलाय. फिल्डर पुन्हा एकदा आहे जज. होईल का कॅच पकडण्याचा प्रयत्न. ड्रॉप दिस कॅच. काय इथे झेल पकडला असता तर कदाचित हितेशला परतावं लागलं असतं माघारी. एक लाईफ लाईन तर आहे इथे. पुन्हा एकदा संधी आहे. संधीचं पुन्हा एकदा सोनं करावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते या दोन धावेच्या मदतीने. टीमची टोटल 15 याकडे ती. पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या मार्गस्थ. चंदूने मागच्या इनिंगमध्ये काय बॅटिंग केली होती त्याचा पुन्हा एकदा परतफेड करण्याचा प्रयत्न सध्या केला जातो, कारण की बॅटिंग करत असताना चंदूच्या समोर पुन्हा एकदा हितेशची मॅन पॉवर जबरदस्त. ओहो बॅटने काय कडक लगा तो 6 षटकार. टीमची धावसंख्या झोन पोहोचते. स्कोर कार्ड 21. 21 धाबा. पहिल्या षटक 21 धावेचे राहिले. चंदू पुन्हा एकदा तयार. समोर हितेश. हा बॉल पुन्हा एकदा पाहावे लागेल. पंच पुन्हा एकदा दर्शवतील. येस इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा फलकातील. सध्या थोडासा दबाव आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा दबाव रिलीज करण्याचा प्रयत्न टीम एआरसी टीम नेहमीच सामना पराभव हो विजय हो हे मात्र नक्कीच निश्चित नसतं, परंतु मॅचचा आनंद नेहमीच हा संघ घेत असतो. हो पुन्हा एकदा फ्लो ओपन केला होता. बॉल पर्यंत लेग स्टिक वरती. पंच पुन्हा एकदा अनदर वाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धावसंख्या ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड एक्स्ट्राच्या रूपाने फलकावरती. 23 धावा आहेत. पहिल्या षटक आतापर्यंत थोडंसं महागडे राहिलंय. 104 धावेचा लक्ष्याचा पल्ला गाठायचा आहे आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 3 षटकार. ओहो पुन्हा एकदा बैठक मारण्याचा प्रयत्न होता. पडल्यानंतर पुन्हा एकदा चाललाय मागे. येतोय डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्त. पहिल्या षटक 23 धावेचे राहिले. कमालची बॅटिंग 3 षटकार. येथे बॅट मधून तो डीजे सदा बहार आवाज.
लेफ्टी दुसऱ्या बाजूने राईटी ऑल इज राईट हा सामना तसाच चाललाय आतापर्यंत याने ऑप्शन लाईन पिंच्या वरतून बोलला पण एकदा ड्राईव्ह केलाय फिल्डर जेस मागे जातोय बॉल थांबेल का बॉल थांबणार नाहीये जाय सीमा पार रन मिळते 4 येतो दमदार चौकार उमर हमारी 28 धाबा पॉपलीचे दुसरं षटक पुन्हा एकदा रवी गिरी काय अप्रतिम बॅटिंग सध्या हितेश आहे धागे दोरे थोडेसे दणालेत कारण की सिस्टीम हिलाने की ताकद रखता है ये बल्लेबाज नाव त्याचे हितेश नावातच हिट आहे हिट पॉवर तितकीच जबरदस्त बॅटिंग करत असताना 3 षटकार एकाच ओव्हर मध्ये टीमची धावसंख्या झोन पोहोचते फलकाते 28 धाबा आहेत बॉलर पुन्हा एकदा तयार रवी आता या मॅच मध्ये थोडस गरम वातावरण आहे कारण की समोर जर पाहायला गेलं तर बॅटर हितेश पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला टायमिंग स्वीट बॉल जे सुमसान इलाका चौकार नूर जर पाहायला गेलं तर चेहरा नक्कीच टीम सागर शेट्टी 11 उतरले आहेत पण विकेट घ्याव्या लागतील इथून यारी फटका पुन्हा एकदा चांगला फिल्डर टीप मध्ये नाहीये इनफिल्डच्या वरतून बॉल मार्गस्थ रमेश आहे मागे बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट 2 रन्स पुन्हा एकदा ऍड होतील चांगली सध्या रनिंग पाहायला मिळते 2 धावेचा पुन्हा एकदा इथे नक्कीच नफा मिळेल टीम बॅटिंग करत असताना ARC या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या झोन पोहोचते 34 धावा फलकावते ओव्हर नंबर 2 बॅटिंग आतापर्यंत बहरदार पाहायला मिळते धावेंचा अक्षरशः धरण फोडत असणार टीम ARC 104 धावेचे लक्ष्य प्रस्थापित करायचं आहे इथून उलटी गिनती चालू आहे बोल तयार पुन्हा एकदा अराउंड विकेट समोर हितेश पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता टप्पा पुन्हा एकदा चांगला बेस व्हेरिएशन खूप चांगली कारण की नेहमीच म्हटलं जातं वाहणारी गंगा सुद्धा एका ठिकाणी थांबली तर तिचे डबकं तयार होत असतं इथून कुणाला थांबायचं नाहीये क्षेत्र कुठलेही असो तिथे तुम्हाला थांबायचं नसतं आणि इथे तर क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हणतं की तुम्हाला तोडायचं काम करावं लागतं आणि ते तोडण्याचं कार्य सध्या घेतलेल्या हाते आहे हितेशने ज्याच्या मार्फत खूप चांगली बॅटिंग रवी पुन्हा एकदा तयार यार ऑन साइडला फटका फिल्डर खाली पकडला झेल समांतर खेळ फलंदाज बाद स्कोर करते 34 34 धाबा टीम ARC काय कमालची बॅटिंग थोडीशी घाई करायची टीम सागर शेट्टी 11 विनंती असेल आपल्याला सामना थोडासा फास्ट ठेवा तर आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त पॉवर प्ले मधले सर्वाधिक घातक सुरुवात याच इनिंग मध्ये पाहायला मिळाली कारण की ज्या प्रकारे हितेशची बॅटचा बल्ला नक्कीच चढला आणि त्यानंतर हल्ले त्याने चढवले याडी सरळ बॅटने फटका चांगला आहे फिल्डर डीप मध्ये नाहीये बॉल 1 बॉल जल पार राहुलच्या बॅट मधून चौकार आहे त्याच्या बॅट मध्ये बॉल येतो टायमिंग खूप चांगलं कमालीचं राहते त्याच्या
बॅटिंग वरती आणि हा बॉल सुद्धा ऑनसाइडला उडवला जाईल का बाहेर. षटकार 6 रन. सामना जिंकण्यासाठी 60 डबीची आवश्यकता. टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 44 44 ओव्हर नंबर 3 चा खेळ मार्गस्थ. काय कमालची बॅटिंग सध्या केली जाते. कमाल धमाल. पुणेदार बॅटने बॉलला पुणेदार टर्न करायचा होता. बॉल बॅटवरती व्यवस्थित जज करता आलेला नाहीये. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. परवेश हे सलग 2 बॉल आतापर्यंत जपायला गेले तर पहिले 2 बॉल होते. एक चौकार एक षटकार त्यानंतर डॉट बॉल. 3 बॉल आतापर्यंत समाप्ती या ओव्हर नंबर 3 मध्ये. समोर पुणेदार राहुलचा दणका. पुणेदार ऑफसाइडला आणि फटका चांगला दिसला देत असताना फटका चांगला आहे. बहुत सीमा पार 4 रन्स. आता पिच टणक झालेल्या आहे. आता व्यवस्थित बॉल बॅटवरती येतो कारण की पहिल्या दिवसामध्ये थोडस नक्कीच पिच जर पाहिलं गेलं तर थोडीशी नरम होती आणि त्यानंतर इथे आता खतरनाक मोड मध्ये हा सुद्धा हवाई हल्ला. व्हॉट अ शॉट. षटकार. शिल्लक टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 54. 54 धाबा अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 50 धावेची आवश्यकता. काय कमालची बॅटिंग. राहुल वैयक्तिक जर पाहायला गेलं तर खेळतो या मॅच मध्ये. 26 धाव्यावरती सध्या नॉट आउट. जबरदस्त खेळ. 50 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 31 बॉल 50 रन्स. पुणे दसरे बॅटने फटका. पुणे धावेत. फिल्डर मागे झेल इथे पकडला जाईल आणि समाप्त खेळ. फलंदाज बाद. लक्षात घ्यायचं आहे सामन्यात थोडस फास्ट खेळा. तर जिने 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी धाबीची आवश्यकता आहे 50 रन्स. म्हणजे 10 ओव्हर मध्ये प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला आता 10ची सरासरी इथून पेस करावी. पर ओव्हरचा विचार केला तर 10 रन पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. टीमची 54. मॅच नंतर लगेचच सिद्धिविनायक व वॉरियर्स या टीमने बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे टीम महाला वॉरियर्स आपण लगेचच फिल्डिंग साठी आपण रेडी राहायचं आहे. बोलो तयार. रमेश ओव्हर द विकेट. 2 फलंदाज सध्या आहेत खुखार फलंदाजी करण्यासाठी. पुणेदा कुटुंबाचा बॉल होता वरती. पुणेदा प्रहार केला. बॉल चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. जलसीमा पार 4 रन्स. चौकार.
जे करके सकाळपासून त्यांचं सुद्धा खूप चांगलं डीजे संचलन या स्पर्धेमध्ये नक्कीच राहतं. तर आणखीन एका विकेटचं पतन. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 58. 58 धाबा. हा सामना जिंकण्यासाठी रेजूने 46 46 धाबेची आवश्यकता आहे. बॅटिंग करण्यासाठी आता बने डेपमध्ये फिल्डर आहे. यावेळी चंदू एक चालाक हुशार चनाक्स फिल्डर. बोल तितक्याच सहजतेने बोलला फील्ड करेल. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. खातं ओपन केलं जाईल. वैयक्तिक जर पाहायला गेले तर बने एक सिक्सर किंग आहे. षटकारांचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं तितकी चांगली बॅटिंग करावी लागेल. टीम इथून थोडीशी संकटामध्ये येऊ शकते कारण की विकेट लागोपाठ गमावलेत. आतापर्यंत या इनिंगमध्ये 3 विकेट गमावलेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 59. 59 धाबा. हा सामना जिंकण्यासाठी जिने धाबेची आवश्यकता आहे. 45 45 धाबेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त खेळी पाहायला मिळते. उद्या प्रीमियर लीगचा थरार सध्या आपण अनुभवतो या आपला फार्म ग्राउंड वरती. या क्रिकेटच्या संकुलनामध्ये बिग फाईट बोलत यार 104 धाबेचे लक्ष आहे आणि त्याच्यासाठी इथे मोठी हिट मारण्याचा प्रयत्न सातत्याने रवी आहे. खाली झेल पकडले जाईल. आणखी एक झटका. 4th विकेट डाऊन. फलंदाज बाद. सामना थोडासा कठीण बनत चाललाय. आता टीम टीम करके विकेट यायला लागल्यात. तो स्टार्ट जबरदस्त राहिला कारण की ज्या प्रकारे हितेशची बॅट आज बोलली त्याच्या बॅट मधून खूप चांगले आसमानी टोले अगदी कोल्हापुरी ठसके देत असताना हा सामना पूर्णपणे टीम दोन्ही बाजूने आहे. आतापर्यंत आखून टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला फटका हवेत खेळला. फिल्डर आहे तो बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. थर्टी 39 धाबेची आवश्यकता आहे. काय कमालीची बॅटिंग. फेटे अंधारेची जाडे झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून निघे फक्त प्रकाश प्रकाश. आणि हा पण सुद्धा जयप्रकाश 75. ओहो पुणे द स्लॉट मध्ये बोलता. हा बॉल सुद्धा ऑनसीला टर्न करायचा होता. तो बॉल पडल्यानंतर पुणे दा सरळ जाईल. येतोय डॉट बॉल.
टीमची धावसंख्या स्कोर वरती जाऊन पोहोचते 75 75 धावा. हा सामना जिंकण्यासाठी आता धाबेची आवश्यकता आहे. 29 धावा पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. एक जबरदस्त बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे टीम ARC. परवेश पुन्हा इथे तयार. पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट लेफ्ट आर्म. त्याच्यावरती ऑन साईडला प्रहार केला. डीपमध्ये फिल्डर आहे. बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते या सिंगलच्या मदतीने 76 7 धावा. टार्गेट थोडंसं सोपं आता होईल कारण की 28 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. प्रत्येक जर पाहायला गेलं तर नक्कीच ओव्हरनंतर या मॅचचं समीकरण थोडंसं चेंजेस होईल. पण तो आतापर्यंत कमालीची बॅटिंग कमालीची हिटिंग. बोलो तयार. ओहो वेगवान मारा. पुणेच्या प्रचंड वेगाने बॉल पंचदर्शतील. यस इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्या पुढे ऍड होईल. प्रकाश सध्या आहे बॅटिंग करण्यासाठी. हवेच्या दिशेने तिला बॅटिंग करायची आणि त्याच्याच पुढे इथे जर पाहायला गेलं तर नक्कीच धमाका कदाचित येऊ शकतो. या लेंथवरती बॉल जर हिट आला तर कदाचित प्रकाशच्या बॅटमधून मोठा फटका अपेक्षित आहे. परवेश पुणे तयार. ओव्हर द विकेट. सरळ बॅटने फटका अभेद केला. फिल्डर आहे रमेश. बॉल पुन्हा एकदा फील्ड करण्याचा प्रयत्न. बॉल जोपर्यंत फील्ड करतील एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होते 78 78 धावा. अजूनही 26 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. वीस बॉल मध्ये 26 धावेची आवश्यकता आहे. 104 धावेचे लक्ष्य आहे. परंतु काय बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग. कोल्हापुरी ठसका षटकार. काय बॅटिंग सध्या केली जाते. जबरदस्त बॅटिंगचं तांडव निर्माण करत असणारी टीम ARC सध्या रेड सिग्नल दिलेला आहे कारण की ड्रेस कोडिंग सध्या तोच कलर पाहायला मिळतो. हा फटका अभेद. फिल्डर मागे. चंदू झेलणार नाहीये इथे. डिस्टन्स थोडस कमी आणि फलंदाज प्रकाश बाद. अकरा धाव्यांची एक जबरदस्त खेळी प्रकारच्या बॅट मधून एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने. हो पुन्हा एकदा फटका चांगला आहे. गणेश आला आणि त्याच्या बॅट मधून पुन्हा एकदा खातं ओपन झालं. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होते या सिंगलच्या मदतीने 85 85 धाबा. या मॅचचं समीकरण आता थोडस सोपं होत चाललंय. 16 बॉल आणि 19 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 19 धावा पाहिजेत. 16 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 16 बॉल 19 रन्स. बोल तयार. ओहो पुणे एकदा कट करायचा टप्पा पडले तर विकेट किपर हातामध्ये डॉट बॉल. उधवा प्रीमियर लीग मार्फत माननीय बाबू धांगडे यांचं हार्दिक स्वागत करतोय आणि मी त्यांना विनंती करतो की आपण आणि आपले सहकारी
स्टेजवर उपस्थित व्हाल. कॉम्रेड बाबू धांगडा आणि त्यांचे सहकारी आपण आसनास्थान व्हायचं आहे. तर धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड 86 आहे. धाबा. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओहो फुललेनचा बॉल होता. पुन्हा एकदा अलंग द कार्पेट बॉलला पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राइव्ह केला. फिल्डर चंदू पुन्हा एकदा बॉलवरती येईल. तो जयेश पुन्हा एकदा बॅकअप साठी आहेत. पण 2 धावा ते कंप्लीट केले जातील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 88. 88 धावा. टार्गेट या मॅच मध्ये जर पाहिले गेले तर आता सोपं होत चालेल. क्रिकेट धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. तर 16 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी टीम ARC. ओहो ब्लॉक हॉल मध्ये पुन्हा एकदा टप्पा जबरदस्त येतोय. डॉट बॉल. धावसंख्या मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी आता धावेची आवश्यकता आहे 16. 16 धावेची आवश्यकता. 12 बॉल 16 रन. डीजे कमान. या इनिंगचा विचार केला तर आतापर्यंत 8 षटकार आलेत आणि त्याच्याच पुढे सोपं आव्हान सध्या पाहायला मिळते. इथून सुद्धा कमबॅक होऊ शकतो टीम सागर सिटी इलेव्हन टीम. त्याच्यासाठी डॉट बॉल काढावे लागतील. सामना कदाचित शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकतो. तो प्रयत्न करावे लागतील कारण की 2 जर पाहिले गेले तर नक्कीच फिल्डिंगचे आतापर्यंत चांगली स्टँडर्ड राहिलेले आहे. कारण की चंदू आणि ज्या प्रकारे जयेश फिल्डिंग करतो त्याच्यामार्फत नक्कीच चांगली पाहायला मिळते फिल्डिंगची साईड. विकेटचा शोध घ्यावा लागेल. इथून डॉट बॉल जास्तीत जास्त काढावे लागेल या मॅच मध्ये येण्यासाठी. रमेश पुन्हा एकदा तयार. समोर गणू. ओहो पुन्हा एकदा इनफिल्ड जाऊन बॉल मागे कॅच पकडण्याचा प्रयत्न. रबी आहे मागे. बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते 91. 91 धावा. टार्गेट आता थोडंसं सोपं बनत चाललंय पण इथून पुन्हा एकदा जबाबदारी दाखवावी लागेल. पुन्हा एकदा सागर सिटी इलेव्हन टीम कारण की हा सामना जिंकण्यासाठी इथून डॉट बॉलला कदाचित आले विकेट आल्या तर दडपण येऊ शकते. तो प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा बोलत यार परंतु गणू थांबणार नाहीये. गणूच्या पट्ट्यामध्ये आणि पूर्णपणे कार्यक्रम षटकार. धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. ओनली 7 रन्स. हा बॉल सुद्धा फुलटॉस. हा सुद्धा गॅप मध्ये बॉल पुन्हा जाईल सीमा पार असं वाटलं पण तो काय कमालीची फिल्डिंग. अखेर 4 धावा चौकार. तर 3 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी टीम ARC. ओहो पुन्हा एकदा टप्पा पाहायला लागेल. पंच पुणे दर्शवतील फेर डिलिव्हरी. चांगला बॉल पुन्हा एकदा योग्य टप्प्यावरती पुन्हा एकदा निरंतर दाखवले जातं रमेशच्या मार्फत. येतोय डॉट बॉल. याच ओव्हरमध्ये कदाचित हा सामना फिनिश होऊ शकतो. तर टीमची धावसंख्या जो पोहोचते स्कोर कार्ड 101 धावा.
टार्गेट होतं या मॅच मध्ये 104 104 धाब्याचे लक्ष्य आणि त्याचा पाठलाग करीत असताना चांगली सुरुवात आतापर्यंत. पुन्हा पुणे एकदा मनगटचा वापर चांगला केला. बॉल पुणे एकदा ड्राईव्ह केलाय. बॉल जोपर्यंत कव्हर करतील आणि इथे जर पाहायला गेलं तर बॉल अडवण्याचा प्रयत्न बिलकुल केलेला नाही आणि हा सामना इथे जिंकलाय. ARC DJ बजाव.